जय श्रीराम गाइस, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये। तर नक्कीच गाइस आज आपण चाललोय, थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेलच। तर आता चाललोय आपण कारल्याला एकविरा माऊलीच्या भेटीला। तर आपली जी मालवणला गेली ती गँग आहे आणि एक दोन थोड्या चेंजेस आहेत, दोघं तिघे येत ना। आमचा मामा पण येणं या फेरे, काही विषय ना, जाऊ दे। तर आता ऋषीवर दिले गाडी चालवायला, बोला आज ब्लॉग बनवू खूप छान असा, लय मस्ती करणार आहे। तर आता जातो करवल्याला, नंतर भेटतो कोण कोण येतं सगळं दाखवतो तुम्हाला ना। आज बाई बोल तायरी बिरी करून चालले ऋषी आमचा, वाले बिले मारून गोल्डन मॅन ऋषी शर्ट मात्रे। तर गाइस फायनली आमचा मान्य श्री आलेले आहे तिकडे। मान्य श्री बघा तुम्ही, मान्य रोहित दादा श्री यांचा नुकताच साखरपुरा झालेला आहे, पुढच्या लगीन आहे। नक्कीच या सर्वांनी छोटेश आमचा छोटेश आधी 15 मिनिट झाले तर थांबल्यावर पावडर उतारले आधी आला ना, याने तरी खाला खड्ड्यान पावडरला आलं पाहिजे त्या। तर गाइस आता फायनली निघलेलो आहे आपण। तर बोला एकविरा माते की आहे। तर गाइस आता लय मजा येणार आहे। आता मला लय उत्सुकता आलेली, मी लय दिवस ब्लॉग बनवलेला नाहीये। आता हॉटेलला येत आणि 4-5 भाकरी मी आरामशीर खाईन। बघू आता भाजीत काय लागेल, नवरत नाही काही विषय ना। नाही आमचा भातेस लोणावळ्याला पोहोचलो गाइस। लोणावळा रात धुका 0 मिनिटात लोणावळा। बघा तू जेला आता धुका जरा मागे जेला लोणावळा तर लोखंडवाला होता, लोखंडवाला रे। तर गाइस आमच्या आत्याचा मालकरी पोऱ्या पण आलेला आहे आमच्या सोबत। बघू आता याला मटण बिटन खायला द्याव नवरत्न झाल्यावर मस्त। गाइस 1 तास झाला जवळजवळ, तरी अजून रोड पालेस ट्रॅफिक मध्ये आहो। तुम्हाला मी बोललो नाही याचा तोंड लागला ऋषीचा, म्हणून असं सगळं झाले। बात तर सही आहे। तर गाइस आता फायनली 7 वाजलेले आहेत ना। आम्ही इथं वडापाव घ्यायला थांबल्यावर आजिवलीच्या थोडासा पुढं, गावाचं नाव ना माहिती, पण लय भारी वडापाव नाव आहे। तुम्ही पण कवा आले तर खाऊन जा। तर गाइस पम्याला आमचा बघा कसला हँडसम बॉय, कैसा लगा मेरा मजाक? भाव कुठे चालले भाव? कपडे चेंज करायचे का? क्यों भी ओवर एक्टिंग करता है साला, ओवर एक्टिंग की औलाद। अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को? चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह। ये कॉलेज से आले होता साथ। बघा भाव किती शिकतय पोरगा। काम दादा शिकत नाही, इसकी गारंटी मैं नहीं दे सकता। असं आहे का? हे पामे मोठ्या धर, मोठे आले पाहिजे यार। हे कुठे आहे बघू? हे पण तर काय आता फायनली आम्ही बऱ्याच वेळानंतर खोपोलीला पोहोचलेलो आहे। तर गाइस फायनली आता आम्ही लोणावळ्याला पोहोचलेलो आहे। तर बरं आमंदास अन्न थोडं थांबू, तर बघू आता आमंदाचं कधी येतात। आणि हे पण सगळे इकडे आहेत, तर आपण तिथे गाडी लावली नाही। इकडे धुका बघा लय डेंजर, आणि एकदम नॉर्मल पाणी आलेलं आहे। नाही आपला मुंबई पुणे एक्सप्रेस आहे, आज आम्ही खालच्या रोडने आलेले आहे, काही विषयच ना। तर आता बघू जाऊ, थांबू बिंबू ना, कारण की लई धुका आहे। गाड्यावाले ना समोर दिसे ना, मला तर काहीच नव्हतं दिसत नाही। इकडून रास फास्ट गाड्या येतात ना। आता इकडे जाऊन तर आम्ही लय मजा करणार आहे, बेकार एकदम नादच करणार आहे। छोटे एक डान्स छोट्या। तर गाइस आता ही पण गँग आलेली आहे। नाही यो कोण आहे माग? अजून एक कुठे आहे मग? तुम्ही चौघाच? एक नंबर तुझी कंबर वहिनी बेटाया येणार आहे, वहिनी बेटाया येणार आहे, याला गोदरीनं बघणार आहे। पम्या दादाची हळदीला आलू पटकन नाचल। गाइस याही दोघे शर्ट बदलवलं। पम्या छोट्या 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 एकविरा माते की जय। आये चैता सप्तमीचे सणाला
तर गाईज कसरगंजची 2 पोरं चुकल्यान, कोण कर्जतची 2 पोरं चुकल्यान. जर कोणला हा चला गाईज कर्जतची गाडी चुकले. कर्जतची ही कर्जतची पोरं कोणतरी चुकल्यान. भाई आमचा पण ब्लॉग आहे तेजस सिद्धू ब्लॉग, तुम्ही पण लाईक करा, शेअर करा आणि या भावाला पण लाईक कोणीच नका करू यानं कोणीच नका करू म्हणा. बड़ा हरामी हो बेटा. तर गाईज फायनली आता आपण पायथा मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. तर आता तिथं दर्शन करतो. नाही आपली 4-5 हरवलेली पोरं आहेत. वल्कन जायची त्यांनी पोरा लोणावळा पोलीस स्टेशन मधून घेऊन जा. चला आता आतमध्ये जातो, दर्शन घेतो गप. तर गाईज आपली सगळी गँग आलेली आहे. आता सगळ्यांची अंडी भांडी बाहेर भरणार आहे. चला एकविरा माते की आये एकविरा माते की उदो आलो. रात जोरान पाणी आले, आता वादळी येईल. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. गडगडे वो आत बाबा. यही नहीं, अभी और सुनिए. चढ़िया कर. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. तर गाईज आता 5 पायरीवर पोचलेलं. इथून बाहेरूनच दर्शन करू आणि पुन्हा एकदा वरती चढू. एकविरा माते की उदो तर गाईज फायनली आता वरती आपण पोचलेलो आहे. बघू आतमध्ये जाऊन गर्दी किती आहे. तर आता ओटी घेतले. तर आता पहिला फोटो आणि व्हिडिओ काढतो, नंतर आतमध्ये दर्शनाला जातो. उदो माझ्या आई माऊलीचा आहे. तर गाईज आता इकडं उद्याची सर्व फुलांची सजावटसाठी काम चालू आहे. तर याने माझी व्हिडिओ नीट ना काढली, काय बोलू आता समजा ना म्हणा. गाईज दर्शन तर खूप छान झाला आमचा. मस्त की 5 मिनिटात दर्शन झाला. नाही रोंजनची पोरं भेटला, लहान यो मोठा आहे, यो रायडर आहे रिंकू रायडर, नाही यो भगत साहिल. तर गाईज आमचं दर्शन झाला, सगळा झाला, फोटो बिटो शूट झाला. तर आता आम्ही फायनली निघलेलो आहे ना. आमचा पमेदालाही जमलेला आहे. आता बघू पमेदाला वर्षी ढकलून द्याव, डायरेक्ट विषय सोडून द्याव. बाय बाय, गुड बाय. आमंदा हे दर्शन कसं झाला दादा? 50ला वेळ दादा. घ्या लवकर घ्या दादा. चला चांगले. आईला द्या, मामाला द्या, मामीला द्या, खुश होईल सगळे. चला पेढे घ्या. तर आता गाईज फायनली आपण एकविरेवरनं निघलेलो आहे. तर आता आमंदासा आणि रोहित दासा आणि ओंकार दासा आणि ऋषी दासा सगळी बोलतात की केरळला जायचं. बघू आता काय ठरतं. आपला प्लॅन अजून ठरला नाही. 100% आहे जास्त चान्सेस जायची. कोण काय बोलतं बघू. तर आता लय भिजलेलो. आता गाडीचे हीटर चालू केले ना. दर्शन तर खूप छान झाला. 5 मिनिटात दर्शन झाला, पण फोटोला अर्धा तास गेला. काय विषय नाही. व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा. एक बार का फ्रीज जाओ छोट्या, बार का फ्रीज जाओ फिरायला. गाईज दमलो चालून ना. गाईज म्हणत लय झोप आले. तर काय सांगून फायदा ना बाबा. मी दिली आता ऋषा गाडी चालवायला. आपले
पायान सगळा विषय आहे. बघू आता कसं काय होतं. हे सगळं नियोजन एकदम टाईट आहे आमचा. झाली वरती दोन्ही हात चोरले पुढे कसं चालले. बघू आता कसं काय विषय आहे. यो आमचा ऑटो पायलट मोड ऑन डे. गाईज लय पाऊस आहे ना बाई. टॉपिक तर लयच बेकार झाले ना. आता मी असं झोपल्याव हे माझं इकडं चिल्लर बाल्टी आहे ना. ऋषी शेठ आपला गाडी चालवतो बघा, मस्टँगचा मालक. तर आता मला लय झोपाले. मी झोपतो जेव्हा ट्रॅफिक संपल तेव्हा भेटतो. पण लय गर्दी आहे आज. म्हणजे 12 नंतर 7वी माल चालू झालेली आहे. आणि खरं म्हणजे या गावातली लोक खूप मेहनती आहेत. कारलेला असं नाही काय. इकडं अजून जवळजवळ 1 वाजून गेलेलं आहे तरी ट्रॉफिक म्हणजे क्लिअर करायचं हे करतात. इकडं किती वाजल्या थांबा 1 मिनिट. 1 वाजून 8 मिनिटं झाल्या. Very dangerous! गाईज फायनली गाडी पार्क करून आम्ही आता तिकडे निघलेलो मंदिराकडे. आता मार्केट अख्खा बंद आहे. आता बघू वरती जाऊन किती गर्दी आहे. मी इकडे पोरा 7 वाजल्या. लय थंडी लागली यांना. ही गँग आपली. आणि शिवाजी महाराजांचा स्मारक बघा. भाऊ बर्फी घ्या, बर्फी घ्या भाऊ, बर्फी घ्या. प्लेट घ्या चला. थंडी चाय 20 ला 3 एकावर एक फ्री. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. तर गाईज आता मंदिराची कमानी आलेली आहे. तर गाईज बऱ्यापैकी गर्दी आहे. सुशांत भाषा ऑन फायर वाला ती शिंगावरती बोशेंगा. तर गाईज लय रोकड आल्या आम्ही. तर आता गर्दी तर नाही आहे तेवढी. बाहेर ट्रॅफिक लय होती पण आता गर्दी नाही आहे तेवढी. आता पटकन दर्शन झालं आपला आणि पटकन काहीतरी व्हेज खायला जाऊ कारण की लय भूक लागली. 20 ला 3 बिस्लरी फक्त 7 रुपये वाली. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. हार्दिक स्वागत गाव पंच रोहिदास घरात. कुठे असाल तर आमच्या बाईक नंबर आता रोहिदास घरात. तर गाईज आता आपलं दर्शन झालेलं आहे. तर आता आपले पुढचे मैदान चालत आले आहे. तर आता ते पण दाखवतो तुम्हाला. एक कायम स्वरूपी लेट असतात आणि कायम लेटच. यो तेजस पाटील आमचा. पुन्हा एकदा यांची बाय 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 बाय. तर गाईज खूप छान प्रमाणे असं दर्शन झालं आमचा सर्वांचा. तर आनंद असा आता गेला ना. आम्ही थोडा फास्ट आलतो म्हणून आमचं पहिलं दर्शन झालं. आम्ही प्रोफेशनल थोडं रायडर होतो म्हणून. प्रोफेशनल होतं ना निश्चितच. तर खूप छान असं दर्शन झालं आणि खूप चांगलं वाटलं मनाला. आणि शुद्ध मारून पण जरा मला चांगला वाटला. तर आता मी ब्लॉग इथेच एंड करता. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.